आज अर्जुन नागराजसोबत बोलत असताना नागराजने त्याला खूप काही गुपितं सांगितले आहे. इकडे राकेश पण पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो तेव्हा एक कॉन्स्टेबल त्याला बघतो आणि त्याचा पाठलाग करतो आणि म्हणतो, थांबा साहेब. नंतर नागराज म्हणत असतो, ए अर्जुन, तुला माहिती करून घ्यायचं आहे का? हे बघ, मी तुला एक गोष्ट सांगतो. अरे, त्या मधुभाऊंवर हल्ला मीच केला होता. हे बघा, तुम्ही सगळे होळी खेळत होतात तेव्हा आम्ही तुमच्या घरी आलेलो आणि तो थेरडा एकटाच त्याच्या रूममध्ये झोपला होता. त्यामुळे मला असं वाटलं की हा जिवंत कशाला असायला हवा, याला तर आपले खूप गुपितं माहिती आहेत. त्यामुळेच मी त्याला संपवण्याचा प्रयत्न केला होता. आता अर्जुन त्याच्याकडे खूप रागाने बघत असतो. इकडे राकेशला तो कॉन्स्टेबल म्हणतो, अहो साहेब, तिकडे जाऊ नका, कारण तिकडे अर्जुन सुभेदार सर आले आहेत आणि ते तुमच्या वडिलांनाच भेटायला आले आहेत. तुम्ही तुमच्या बाबांना नंतर भेटू शकाल का? त्यामुळे तो राकेश म्हणतो, बरं झालं कॉन्स्टेबल, तुम्ही मला आधीच सांगितलं, कारण मी जर इथे आलो असतो तर अर्जुनला कळलं असतं की माझं काहीतरी वेगळंच सुरू आहे. आणि तो त्याला बाजूला जाऊन बघतो तर खरंच तो आणि नागराज एकमेकांसोबत बोलत असतो. इकडे नंतर तो कॉन्स्टेबल म्हणतो, अहो, मी तुम्हाला मदत करतोय म्हणजे काय? तुम्ही माझे बाजूला जाऊन खिशे भरता ना, त्याचंच हे सगळं, त्यामुळेच मला हे सगळं करावं लागतं. नंतर अर्जुन त्या नागराजची कॉलर पकडतो आणि म्हणतो, नागराज, तू जर आता तुझे हे धंदे बंद नाही केले ना तर मी तुला फाशीची शिक्षा देईल. तो म्हणत असतो, नंतर अर्जुन म्हणतो, तू माझ्या बायकोवर हल्ला केला, नंतर मधुभाऊंवरही हल्ला केला आणि आता तुझं जर हे कारस्थानं असेच थांबले नाही तर बघ, तुला जेलच नाही, डायरेक्ट फाशीची शिक्षा होईल, आणि ते पण पुराव्यासकट. अर्जुन हे म्हणत असताना नागराज थोडा दचकतो आणि मनातच बोलतो की फाशीची शिक्षा, अरे बापरे, मी उगाचच याच्यासमोर हे सगळं बोललो. आता हा खरंच असं करणार तर नाही ना? अर्जुन जे बोलतो ते करतो हे नागराजला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. त्यामुळे नागराज जिथे थोडा घाबरलेला आहे. पण अर्जुन त्याला म्हणत असतो, हे बघ, आता तरी तू सुधार, नाहीतर तुला मी बघून घेईल. आणि तो तिथून निघून जातो. इकडे सुभेदारांच्या घरी प्रिया आलेली असते. प्रिया म्हणत असते, बघ ना सायली, अगं मी प्रेग्नेंट आहे ग. आणि ती एवढा थकवा आल्यासारखं करते आणि खाली बसते आणि म्हणते, कल्पना आई, मी तर ही सगळ्यात आधी तुला सांगणार होते ग. मला वाटलं तू तुझं नातवंड असं जेलमध्ये नाही वाढू देणार आणि तू तुझ्या नातवाला खूप आनंदाने स्वीकारशील. जसं अस्मिताचं मूल आहे तुझ्यासाठी, तसंच तुझ्या अश्विनचंही मूल असेल ना ग. इकडे कल्पनाताई अश्विनकडे बघते आणि अश्विन तिच्यावर ओरडत असतो की हे तू सगळं खोटं बोलतीये, तू उठ बरं पहिले इथून. नंतर सायली म्हणत असते, अश्विन भाऊजी, ही प्रिया काय सांगतेय? ही जे सांगतेय ते खरं आहे का? तुम्ही आमच्यापासून हे सगळं लपवलं आहे? अश्विन म्हणत असतो, हो वहिनी, हा दादाचा नाही, हा माझा डिसिजन होता की हे सगळं तुमच्यापासून लपवायचं आणि या सगळ्याचा त्रास तुम्हाला व्हायला नको, म्हणून आम्ही तुम्हाला काहीही सांगितलं नाही आहे. आणि हे बाळ माझं नाहीच आहे. ही प्रिया खोटारडी आहे आणि अजून किती खोटं बोलून आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणार आहे काय माहीत. आणि तो तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो, प्रिया, ही सगळी तुझी नाटकं आधी बंद कर, कारण तुझं हे खूप झालंय आता. आम्ही आता सहन करणार नाही आहे. अश्विन हे सगळं बोलत असताना प्रिया खूप रडत असते आणि अमेझिंग ॲक्टिंग केली आहे तिने यामध्ये. ती म्हणत असते, अश्विन प्लीज ऐक ना माझं, अरे हे बाळ तुझंच आहे, मी खोटं नाही बोलत, आणि बाळाबद्दल का खोटं बोलू मी? आणि हात जोडत असते त्या कल्पनाताईला म्हणत असते, अगं आई, तू तरी मला समजून घे ग. माझं बाळ मी जेलमध्ये नाही वाढू देऊ शकत. तिथे काहीही व्यवस्था नाही आहे. आपल्या घरी त्याला सगळ्यांचं प्रेम भेटेल, तो तुमच्या संस्कारात वाढेल. अश्विन म्हणत असतो, मम्मा, तू हिच्या कोणत्याच भूलथापांना बळी पडू नकोस, आणि जे काही ही बोलतीये ना ते पूर्णपणे खोटं आहे. माझं हे बाळ नाही आहे आणि मी त्याला कधीच स्वीकारणार नाही. कल्पनाताई खूप गप्पच असतात, त्यांना काय बोलावं तेच कळत नाही आहे आणि त्या अश्विनची बाजू घेऊनच बोलतायत अजून पण. त्या प्रियाकडे जराही बघत नाही आहे. नंतर प्रिया म्हणत असते, मी सगळ्यांना सांगते, हवं तर अर्जुनला विचारा. अर्जुनला पण मी हे सगळं सांगितलं होतं की ते तुमच्यापर्यंत पोहोचवतील आणि तुम्हाला सुभेदारांचा वारस जो आहे
त्याची दया येईल आणि तुम्ही मला जेलमधून घरी घेऊन येसाल. तेव्हा सायली खूप चिडते. सायली म्हणतेस ते प्रिया, हे बघ, तू बाळाची नाटकं करून आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि दरवेळेस तू हेच केलं. आता आम्ही तुझ्या कोणत्याही गोष्टीला असं मान्य करणार नाही आणि तू खरं बोलतीये याच्यावर आमचा तर विश्वासच नाहीये. तू जे काही बोलतीये ते कुणालाही सांग, आम्हाला काहीच ऐकायचं नाहीये. ती हात जोडत असते आणि अश्विनला म्हणत असते, अश्विन, अरे तू तरी विश्वास ठेव, तू या बाळाचा बाबा आहेस ना, मग तू का अशी पाठ फिरवतोय? बाकी सगळ्यांचं मी समजू शकते रे, पण तुझं नाही. तरी पण अश्विन तिचं काहीच ऐकून घेत नसतो. इकडे सायली तिच्यावर खूप जोरात ओरडते आणि म्हणते, उठ प्रिया, निघ इथून पहिले, कारण तू आम्हाला आतापर्यंत किती फसवत आली आहे हे आमच्यापेक्षा जास्त कुणालाच माहीत नाहीये. त्यामुळे तू आता हा बाळाचा विषय सांगून आमच्या घरात घुसूच नको. अस्मिता म्हणत असते, काय ही बाई किती नाटकं करणार ही अजून. नंतर प्रिया म्हणते, अस्मिता ताई, अहो मी नाटकं नाही करत आहे, यावेळेस मी खरं बोलतेय. आणि ती उठताना पण असं दाखवते तिला खूप विकनेस आलेला आहे. आणि ती उठते आणि म्हणते, आई प्लीज प्लीज बघ ना गं तुझ्या नातवाकडे, जरा तरी त्याचा विचार कर. परत सायली तिच्यावर खूप मोठ्याने ओरडते आणि ती म्हणत असते, सायली तू असं नको करूस ना, तू सगळ्यांची काळजी घेतेस ना. अगं मग माझी एक बहीण म्हणून काळजी घे ना, मला राहू दे ना या घरामध्ये. नंतर सायली म्हणत असते, ते काही नाही. नंतर इकडे अर्जुन येतो. अर्जुनला आश्चर्यचकित होतो की हे काय सुरू आहे. आणि प्रिया घरात आली आहे म्हटल्यावर याला माहीत झालं की ही तीच बातमी घेऊन आली असेल. नंतर ती म्हणते, विचार ना अर्जुनला, का लपवलं याने तुझ्यापासून सत्य? सायली म्हणत असते, तुझ्या सांगण्यावरून मी का विचारू त्यांना की तुम्ही का लपवलं? तो त्यांचा प्रश्न आहे सांगायचं की नाही तर. नंतर ती म्हणत असते, घेऊन जाईला. तिच्या वकिलाला म्हणत असते, ती म्हणत असते, एक मिनिट तरी थांबा अश्विन, माझी सोनोग्राफीचे रिपोर्ट तरी बघ. हे बघ ना, किती छोटं आहे आपलं बाळ. आणि हळूहळू तो मोठा होईल तेव्हा त्याला छोटे छोटे इवलेसे हात पाय, त्याची बोटे, त्याचं नाक, सगळ्या गोष्टी खूप छान दिसायला लागतील. अश्विन बघ ना, असं दुर्लक्ष नको करू. तो म्हणत असतो, तुला 1000 वेळेस सांगितलं, तू एक रात्र त्या लोणावळ्याला त्या माणसासोबत घालवली आहे आणि त्याच्या आधी पण तू कितीतरी मुलांना भेटलेली आहे. त्यामुळे हे बाळ त्यांचं कुणाचं असू शकतं, माझं हे बाळ नाही आहे. प्रिया म्हणत असते, अरे नाही, मी बाळाच्या बाबतीत नाही खोटं बोलत आहे, हे बाळ तुझंच आहे अश्विन, मी तुझ्यापेक्षा जास्त कुणावरच प्रेम नाही केलंय. नंतर अश्विन तरी पण ऐकतच नसतो. इकडे ती कल्पनाजवळ येते आणि म्हणते, बघ ना आई, तुझ्या नातवाची सोनोग्राफी फोटो तरी बघ आणि तुला तेव्हा तरी त्याची दया येईल. अगं पण तू काय इतकी निष्ठुर झाली माझ्या बाबतीत. मला असं वाटलंच नव्हतं की कल्पना आई अशी कधी वागेल. मी पहिलीपासून जेलमधून फक्त तुझ्या नावाने ओरडत होते की माझ्या कल्पना आईला सांगा की मी प्रेग्नेंट आहे, ती मला घरात घेईल, तिला माझी खूप कीव येईल. पण कल्पनाताई खाली बघत असतात, तिला काहीच बोलत नसतात. आणि सायली म्हणत असते, कॉन्स्टेबल तुम्ही हिला घराच्या बाहेर घेऊन जाता का? नंतर ती कॉन्स्टेबल घराच्या बाहेर घेऊन जाते आणि ती हॉलजवळ येते. तेव्हा सायली म्हणत असते, प्रिया हे बघ, आज जी तू आमच्या घरात आली ना ते शेवटचं. यापुढे असं काहीही करण्याचा प्रयत्न करू नको, कारण आम्ही कुणीच तुला काहीच व्हॅल्यू देणार नाहीये आणि तुझं काही ऐकूनही घेणार नाहीये. परत परत मला तुला हाताला धरून घराच्या बाहेर काढायला लावू नकोस. आणि ती कॉन्स्टेबल तिला घेऊन जाते. प्रियाचा हा पण प्लॅन फसला. नंतर सगळेजण इथे बसलेले असतात तेव्हा अस्मिता म्हणत असते, काय ही मुलगी किती खोटं बोलते, बाळाच्या बाबतीत एवढं मोठं खोटं कोणी बोलेल का? कल्पनाताई अश्विनच्या जवळ जाऊन रडत असतात. अश्विन म्हणत असतो, मम्मा काळजी नको करू, तू त्या मुलीसाठी का रडते एवढी, तू तुझी तब्येत नको बरं खराब करून घेऊ. नंतर तो तिला मिठीत घेतो आणि शांत करत असतो. अर्जुन म्हणत असतो,
मम्मा ती मुलगी अशीच आहे, आम्हाला पण तशीच करायची जेलमध्ये, म्हणून आम्ही तुमचा कुणालाही न सांगण्याचा निर्णय घेतला. अश्विन म्हणत असतो, हे बघा आता माझं हे टेन्शन तरी गेलं की हे सगळं तुम्हाला तिच्याकडून माहिती झालं. आजपर्यंत मी या गिल्टमध्ये होतो की हे सगळं मी माझ्या घरच्यांपासून लपवलं, पण आता मला हे लपवायचं काम राहणार नाही आणि हा विषय माझ्यासाठी घरातून आणि डोक्यातून कायमचा निघून जाईल. नंतर सायली परत येते आणि म्हणते, काय हे अशा बाळाचा जन्म नको व्हायला. अश्विन म्हणत असतो, अगं वहिनी असे कितीतरी मुलं आहेत जे बेवारस म्हणून जन्माला येतात. सायली म्हणत असते, तेच म्हणते मी, असं जगणं कुणाच्याच आयुष्यात नको की बेवारस म्हणून जन्माला येणं. त्याची आई कशी वागली कशी होती हे त्याला काय माहिती असेल. हे सगळे त्याने का सहन करावं जगात येण्याच्या आधीच, आणि त्याला काहीच माहीत नसताना असं त्याच्यासोबत कुणीही करू नये असं तरी मला वाटतं. पण अश्विन म्हणत असतो, वहिनी मी या बाबतीत तुला काहीही बोलणार नाही आहे, पण ते बाळ माझं नाही आहे आणि हा विषय माझ्यासाठी इथेच संपला आहे. आणि मी तो निघून जातो त्याच्या रूममध्ये. अस्मिता म्हणत असते, बाई सायली त्या मुलीचा विचार तू करू नकोस, ते जे काही होईल ना ते होईल. आणि अर्जुन पण म्हणत असतो, सायली तुला काळजी करायची गरज नाही आहे, तिथे तिचं रेग्युलर चेकअप पण होतं आणि आम्ही त्या कॉन्स्टेबलला सांगितलेलं आहे की तिची काळजी घ्या, काही लागलं तर आम्हाला फोन करा, आम्ही केव्हाही हजर होऊ. ते बाळ आपलं असो वा नसो, पण आपण त्याची काळजी घेणारच आहोत. सायली म्हणत असते, हो तेवढं तरी तुम्ही बरं केलं आहे, कारण प्रियाचं हे जे वागणं आहे ते तिच्यापुरतं मर्यादित आहे, पण त्या बाळाला काही त्रास व्हायला नको. सायली पण खूप विचार करत असते त्या बाळाचा. तिला असं वाटत असतं की ते बाळ आपल्या घरात जन्माला यायला हवं, पण बाकी कुणीही तिचं ऐकत नसतं. अस्मिता पण म्हणत असते की हे सगळं असं खोटं असताना ती का म्हणतीये की हे वारस सुभेदारांचं आहे. एवढं खोटं कोणी बोलू शकतं का? आणि अश्विन कसं आपल्यासोबत खोटं बोलेल की अश्विन स्वतः म्हणतोय ते बाळ माझं नाही आहे, पण ते बाळ अश्विनचंच आहे. आता अश्विन का नाही म्हणतो हे त्याचं त्याला माहीत. नंतर इकडे राकेश त्या वॉचमॅनला भेटायला येतो आणि म्हणतो, काय हो तुम्हाला मी काय सांगितलं होतं की तुम्ही कुणालाही सांगू नका, तुम्ही माझं स्केच पोलिसांना काढायला लावणार आहात. तुम्हाला मी त्या दिवशीच सांगितलं होतं की माझं जर नाव कुणापर्यंत पोहोचलं तर मी तुम्हाला जिवंत ठेवणार नाही. तो सिक्युरिटी गार्ड म्हणत असतो, ओ साहेब असं करू नका, मला मारू नका, मी नाही सांगणार तुमचं नाव कुणाला. नंतर इकडे अर्जुनला असं वाटतं सायलीपासून हे सत्य लपवल्यामुळे सायली खूप रागात आहे. सायली पण त्याच्याकडे थोडं ॲटिट्यूडने बघत असते. तेव्हा अर्जुन खाली झोपतो आणि म्हणत असतो, अगं बाई मी तुझ्या पाया पडतो, हे बघ तुझे असे मोठमोठाले डोळे आणि ते बघून मला खूप भीती वाटते ग तुझी. सायली म्हणत असते, तुम्ही जर मला इतकी माझी भीती वाटत असती तर तुम्ही हे सगळं माझ्यापासून लपवलंच नसतं. उठा बरं तुम्ही पहिले, हे सगळे नाटकं बंद करा. तेव्हा अर्जुन उठून उभा राहतो आणि म्हणतो, अगं बायको हे सगळं मी तुझ्यापासून का लपवलं हे तुला मान्य आहे ना, की हे बघ खरं ऐकून जर तुला त्रास होणार असेल तर मी का तुला सांगू ते, आणि मला तुझा त्रास बघवत नाही ग. सायली म्हणत असते, हो मला माहीत आहे, तुम्ही हे यामुळेच मला प्रियाला भेटू देत नव्हता ना, की ती हे सगळं मला सांगेल आणि मग मी तिच्या कोणत्याही निर्णयाला बळी पडायला नको. अर्जुन म्हणत असतो, हो बायको हेच खरं होतं. नंतर पुढील भागामध्ये सायली म्हणत असते, आता मी तन्वी आहे हे आपल्याला कशावरून सिद्ध होईल. तर अर्जुन तिचं ते गाठोडं काढतो आणि त्याच्यातल्या छोट्या छोट्या वस्तू देतो तिला. सायली म्हणत असते, हो या सगळ्या वस्तू माझ्याच आहे असं मला वाटतं, पण या वस्तूंमुळे मला सायलीपासून तन्वीपर्यंत जायचा मार्ग सापडत नाहीये, तो कुठे मिळेल. अर्जुन म्हणत असतो, अगं बायको भेटेल तुला तो मार्ग, पण हळूहळू तू आठवायचा प्रयत्न कर. तुला जेव्हा पूर्णाजीला तन्वी म्हणून नाटक करायचे तेव्हा आठवायचं ना, आपण तसंच काहीतरी करूयात.